फळबाग असेल, भाजीपालावर्गीय पिकं असतील किंवा इतर कॅश क्रॉप ज्याच्यामध्ये कापूस असेल, ऊस असेल, अशा सर्व पिकांमध्ये शेतकरी विद्राव्य खताबाबत जागरूक झालेले आहेत आणि त्याचा योग्य वापर देखील करत आहेत. परंतु जर आपण सखोल जाऊन विचार केला, तर शेतकरी मित्रांना याबद्दलच्या शिफारसीत मात्रा उपलब्ध नाहीत. जसं की एन-पी-के म्हणजेच प्रमुख अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याच्या कोणत्या अवस्थेमध्ये किती प्रमाणात खत मात्रा दिल्या गेल्या पाहिजे, त्या विद्राव्य खताबाबतच्या शिफारसी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. परंतु अजूनही त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही. पिकाच्या अवस्थेनुसार पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा किती द्यावी याबद्दल देखील अज्ञान असल्यामुळे शेतकरी अतिरिक्त मात्रा देतात आणि उत्पादन खर्च देखील वाढत असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून न्यूट्रिस या कंपनीने हे जे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात, की किती प्रमाणात द्यावं, कोणत्या अवस्थेत द्यावं, एन-पी-के म्हणजेच मुख्य अन्नद्रव्य किती द्यावेत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य किती प्रमाणात द्यावेत, यासाठी प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी ग्रेड त्या ठिकाणी बनवली आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात पाहू. पिकाच्या अवस्थेनुसार पहिली जी ग्रेड आहे, जी वाढीची अवस्था असते पिकाची, त्याच्यासाठी नोवा ग्रीन हा ग्रेड बनवलेला आहे. त्याच्यानंतर फुटवा असेल किंवा फुलधारणा असेल, या अवस्थेसाठी नोवा येलो हा ग्रेड आहे आणि शेवटी परिपक्वता किंवा फळाची जी मॅच्युरिटी अवस्था असते, याच्यासाठी नोवा रेड असे ग्रेड त्या ठिकाणी बनवले आहेत. त्याचबरोबर जी क्षारयुक्त जमीन आहे, त्याच्यासाठी नोवा व्हाईट ही ग्रेड बनवलेला आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही क्षारयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी या ग्रेडचा वापर करू शकता. आता नोवा ग्रीनमध्ये देखील वेगवेगळे ग्रेड आहेत, ज्याचा वापर आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये करू शकतो आणि ते वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळे ग्रेड आहेत. जसं की नोवा ग्रीन 11 आहे, त्याच्यानंतर 12 आहे, 14 आहे आणि 15 आहे. असे 4 ग्रेड नोवा ग्रीनचे आहेत. द्राक्ष पिकासारखं पीक जर आपण गृहीत धरलं, ज्याच्यामध्ये शेंडा वाढ त्या ठिकाणी लागत असते किंवा शेंड्याची वाढ योग्य होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या पिकामध्ये रोगप्रतिकारक क्षमता येणं गरजेचं आहे. यासाठी नत्रस, पूरक आणि पालाश म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश यांची जी मात्रा आहे, ही समप्रमाणात आपल्याला लागत असते आणि काही मायक्रोन्यूट्रिएंट देखील लागतात, ट्रेस एलिमेंट ज्याला आपण म्हणतो. तर याच्यासाठी यांनी 18, 18, 18 आणि अधिक ट्रेस एलिमेंट अशी ग्रेड बनवली आहे आणि ती ग्रेड आहे नोवा ग्रीन 11, ज्यामध्ये एन-पी-के 18, 18, 18 आणि ट्रेस एलिमेंट ज्यामध्ये तुमचं बोरॉन आहे, मॅग्नीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे. हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, हे देखील याच्यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही द्राक्षासारखे जे पीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला शेंड्याची वाढ आवश्यक असते आणि रोगप्रतिकार क्षमता देखील आवश्यक असते, अशा पिकामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. तर कलिंगड, खरबूज किंवा भाजीपालावर्गीय जी पिकं आहेत, जे कमी कालावधी त्या ठिकाणी 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होतात किंवा 2 ते 3 महिन्याचीच कालावधी ज्या पिकांचा असतो, अशा पिकामध्ये तुम्ही नोवा ग्रीन 12 याचा वापर करू शकता. ज्यामध्ये नायट्रोजन 23% आहे, फॉस्फरस 15% आहे, पोटॅश 15% आहे आणि प्लस मायक्रोन्यूट्रिएंट जे पिकाला आवश्यक आहेत, हे सर्व मायक्रोन्यूट्रिएंट याच्यामध्ये आहेत. ह्या ग्रेडचा वापर तुम्ही जे कमी कालावधीचे पीक आहेत यांच्यामध्ये करू शकता किंवा इतर पिकामध्ये जरी केला तरी हरकत नाही. ज्याच्यामध्ये तुम्हाला फास्ट वाढ आवश्यक आहे, अशा पिकामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. त्यानंतर ज्या पिकामध्ये तुम्हाला पिकाची जलद वाढ आणि रोगमुक्त त्या ठिकाणी करायची आहे, तर रोगमुक्त जर आपल्याला पिकाची वाढ करायची असेल, तर त्याच्यामध्ये पोटॅशची आवश्यकता असते किंवा पोटॅश हे जे अन्नद्रव्य आहे, हे पिकामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करण्याचं काम करतं. तर अशा पिकामध्ये तुम्हाला नायट्रोजनचा आणि पोटॅशचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. तर तशी देखील ग्रेड यांनी मार्केटमध्ये उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्यामध्ये 11% नायट्रोजन आहे आणि 23% पोटॅश त्याच्यामध्ये उपलब्ध आहे, जे पिकाची वाढ देखील करतं आणि जी काय रोगप्रतिकारक क्षमता आहे पिकामध्ये ते देखील वाढवण्याचं काम करतं, जेणेकरून आपलं पीक रोग व किडीला जास्त बळी पडत नाही. त्यानंतर काही पिकामध्ये फुलधारण्याबरोबरच फुटव्याची देखील आवश्यकता असते. जसं शिमला मिरची असेल, टोमॅटो असेल किंवा फळबागामध्ये जर आपल्याला अतिरिक्त फुटवा आवश्यक आहे, यासारख्या पिकांमध्ये ज्या पिकामध्ये आपल्याला फुटव्याची आवश्यकता असते, तर फुटवा होण्यासाठी फॉस्फरसची जास्त गरज पिकाला असते. तर यासाठी देखील एक ग्रेड आहे, नोवा ग्रीन 15 या नावाने तुम्हाला मिळेल. तर त्याच्यामध्ये नायट्रोजन 14% आणि फॉस्फरस 48% हे 2 अन्नद्रव्य याच्यामध्ये आहेत. प्लस मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, जे पिकाला योग्य वाढीसाठी किंवा पिकाचं जे हार्मोन आहेत, हे समतोल राहण्यासाठी याच्यामध्ये वापर केलेला आहे. आणि या सर्व ग्रेडमध्ये जे मायक्रोन्यूट्रिएंट वापरलेले आहेत, हे सर्व चिलेटेड स्वरूपातील आहेत. म्हणजे पिकाला जमिनीचा कुठलाही सामू असला, म्हणजे तुमचा जमिनीचा सामू कमी असला किंवा जास्त असला, तरी देखील हे पिकाला उपलब्ध होतं. कारण हे चिलेटेड स्वरूपातले आहेत आणि पिकाला हळूवारपणे उपलब्ध झाल्यामुळे पिकाची जी न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट असते, ती परिपूर्ण होते आणि आपला उत्पादन खर्च वाचून अधिक उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला फायदा होत असतो. अशा स्वरूपातले शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेले
न्यूट्रिस या कंपनीने हे ग्रेड बनवलेले आहेत आणि मार्केटमध्ये पहिल्यांदाच मायक्रोसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्यांसाठी हे ग्रेड भारतामध्ये पहिल्यांदाच उपलब्ध करून दिले आहेत. नक्कीच तुम्ही याचा वापर करू शकता आणि ज्या पण शेतकरी मित्रांनी ह्या ग्रेड वापरलेल्या आहेत न्यूट्रिस या कंपनीच्या, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना फायदा होईल, की या ग्रेडचा पिकांसाठी कशा पद्धतीने फायदा होतो. त्याचबरोबर ह्या ग्रेडबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती आवश्यक असेल, तर कमेंट बॉक्समध्ये मी कंपनी प्रतिनिधीचा नंबर देत आहे. त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.